हॅलो यूट्यूब फॅमिली, हे बघा आपण बनवणार आहे वांग्याचा रस्सा, वांगा बटाटा. आणि अप्रतिम होणार आहे आणि अगदी कोणीही बनवू शकतं. अगदी बॅचलर मुलंसुद्धा बनवू शकतात. अगदी सोप्या पद्धतीने, काही अवघड नाही. आणि एवढं सुंदर असं तुम्ही बनवायला घेतलं तर ह्याच पद्धतीने होणार. फक्त तुम्ही रेसिपी व्यवस्थित बघा. अगदी कमी इन्ग्रेडियंटमध्ये झालेलं आहे आणि जास्त काही त्याच्यामध्ये एक्स्ट्रा आपण काही टाकलेलं नाही आहे. कलरही हा नॅचरल आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असं झालेलं आहे. तर कशी बनवायची ती तुम्हाला मी सोप्या पद्धतीने दाखवते, चला. आणि कलर पण तुम्ही बघा किती सुंदर आलेलं आहे. आणि राईस बरोबर तर अप्रतिम लागेल ही वांगी. तर कशा पद्धतीने बनवणार आहे तर चला आपण पुढे बघूया. आणि ह्याला कमीत कमी ह्याच्यामध्ये बनवले आणि कोणी शिकाऊ मुलं मुली बनवू शकतं. तर चला बघूया आपण. सगळ्यात प्रथम आपण तेल घेतले, त्याच्यामध्ये लसूण टाकलेलं आहे. लसूण जरासं असं कलर बदलून द्यायचा थोडासा लसणाचा. आपण ह्या पद्धतीने बनवायचं. आपण हे बघा लसूण फ्राय झालं. हे बघा आता याच्यामध्ये आता आपण कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता पण चांगला तडका होऊन द्यायचा ह्या पद्धतीने. आणि कढीपत्ता जरासं हे झाला, भाजला गेला की लगेच कांदा टाकायचा. तडकल्यानंतर लगेच कांदा टाकायचा. कांदा चांगला परतून घ्यायचा हलकासा. थोडंसं मॉइश्चर असलं तरी हरकत नाही, पण जास्त पण हे करू नका. समजा कढई तापली आणि झालं तरी हरकत नाही, पण शक्यतो मॉइश्चरमध्येच करायचं. हलकासा परतून घ्यायचा आहे कांदा. आणि आता त्याच्यामध्ये आपण बटाटे आणि वांगी टाकलेले आहेत. तर खूप सुंदर असं आहे बघा. आता चांगलं आता आहे ना, वांगं बटाटे ह्या तेलामध्ये आहे ना परतून घ्यायचं. त्या वांग्याचा कलर आहे ना, हे बटाट्याकडे लक्ष न देता वांग्याकडे बघायचं की वांग्याचा कलर बदलायला हवा. बटाटा नाही बदलला तरी हरकत नाही आहे, पण वांग्याचा कलर बदलायला हवा. कारण परतल्यामुळे ना त्या वांग्याची एक चव आणि त्या रस्स्याला एक चव वेगळी लागणार आहे आणि अप्रतिम लागणार आहे ही वांगे. तर ह्या पद्धतीने हे बघा. आता ह्याच्यामध्ये आपण काय टाकणार आहे तर थोडासा मी मसाला टाकणार आहे. तर हे बघा, आता आपण घरचा मसाला घेतलेला आहे. तुमच्याकडे जो असेल तो टाका. आणि बरोबर नेहमी आहे ना काश्मीरी मिरचीचा कलर ठेवायचाच. आपण दुकानातून घेऊन यायचं काश्मीरी. आणि घरचा मसाला असेल तर अजूनच उत्तम. थोडीशी हळद टाकायची. घरचा मसाला, थोडी हळद, पुन्हा थोडंसं मीठ टाकणार आहोत आपण त्याच्यामध्ये. हे मीठ टाकलं आपण. या पद्धतीने हे बघा चांगलं असं आता पुन्हा एकदा परतून घेणार आहे. आणि त्याच्यात काश्मीरी मिरची पण मी टाकलेली आहे. आणि आता आपण टोमॅटो टाकलं. पहिले आपण वांगी परतून घेतले, त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर वरून टोमॅटो टाकायचे. आणि आपल्याला असं बारीक गॅस करायचा. नंतर थोडंसं पाणी टाकायचं साईडने. आणि का आता मसाला करपू नये थोडासा हलकासा म्हणून, कारण वांगी आपण ऑलरेडी परतून घेतलेली आहे, त्याच्यामुळे थोडंसं आता मसाला पण मिरची पावडर जे टाकलेला आहे घरचा मसाला जो, तो करपू नये म्हणून आपण टोमॅटो परतून नाही घ्यायचे, तसंच झाकण ठेवून द्यायचं बारीक गॅसवर. कारण त्या वाफेने टोमॅटो मऊ होणार आहेत. वाफेमध्येच मऊ होणार आहेत. तर हे बघा मऊ झालेले आहेत आता. हे बघा असं कारण ते झाकण जरा वरच्यावर होतं, तर शक्यतो कढईच्या आतमध्ये जाणारं झाकण असेल तर अगदीच व्यवस्थित वाफ लागली जाईल. तर आता हे बघा वरती तुम्ही कलर बघू शकता, मऊ झालेत ते सगळं. वांगी पण शिजली गेलेत. अशी तुम्ही डायरेक्ट तुम्ही चपातीबरोबर ही भाजी खाऊ शकता अगदी. हे बघा, तर अशी पण ह्या पद्धतीने बनवली जी आहे. तर हे बघा किती छान. भाजीसुद्धा तुम्ही टिफिनलासुद्धा या पद्धतीने तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर हे बघा थोडासा त्या मसाल्यामध्ये सगळे मसालाही शिजला गेला आहे. तर हे बघा ही अशी भाजी तुम्ही चपाती, भाकरी, पोळीबरोबर कशाबरोबर खाऊ शकता. किंवा तुम्ही डोसे वगैरे असेल तर त्याच्याबरोबरसुद्धा ही भाजी खाऊ शकता. आता आपण काय करणार आहे, थोडं पाणी टाकणार आहे. कारण आपल्याला राईस बरोबर खायचं आहे, म्हणजे भाताबरोबर खायचं आहे ना, त्याच्यासाठी मी थोडं पाणी टाकलं. आणि पूर्ण एकत्र असं पूर्ण एक जीव करून घेतला. म्हणजे सगळे मसाले मिक्स झालेले आहेत आपले आता. हे बघा. आणि जेवढा रस्सा हवा आहे तुम्हाला, अगदी कमी हवा आहे जास्त हवा आहे त्या हिशोबाने, म्हणजे थोडासा अजून तुम्हाला रस्सा थोडासा अजून वाढवून त्याच्यामध्ये घ्यायचं आणि झाकण ठेवायचं थोडंसं 1-2 मिनटं आता. कारण ही ऑलरेडी भाजी शिजलेलीच आहे, फक्त रस्सा उतरण्यासाठी थोडासा कालवणामध्ये. तर ह्या पद्धतीने हे बघा बारीक गॅस करून थोडंसं हे करून घ्यायचं. थोडं तुम्ही झाकण ठेवा पाहिजे तर 2 मिनटं. आणि हे आता बघा पूर्णपणे झालेलं आहे.
खूप मस्त आणि सुंदर असं नॅचरल कलर तुम्ही बघू शकता, किती छान झालेलं आहे. हे बघा, या पद्धतीने आपल्याला सगळं कालवण असं बनवून घ्यायचं. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि वरून थोडीशी आपण कोथिंबीर अशी सर्व करायचं आहे. तर या पद्धतीने बघा, खूप छान अशी झालेला रस्सा. गॅस बंद केल्यावर जो वरती जो तेलाचा तवंग येईल तो तुम्ही बघा आता. तर ही बघा, मस्त अशी ही भाजी झालेली आहे. तुम्ही कलर बघू शकता. आणि गॅस बंद केला जो तवा तेलाचा जो वरती असं तरी येणार आहे ती पण तुम्ही बघू शकता. आणि भाताबरोबर अप्रतिम लागणार आहे ही भाजी, खूप सुंदर लागणार आहे. वांग व्यवस्थित शिजले गेले, बटाटे शिजले गेले. तुम्हाला देठ त्याच्यामध्ये ठेवायचं असेल तर ठेवू शकता, किंवा तुम्ही ते देठ काढूनसुद्धा वांगी बनवू शकता. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा. आणि कोणीही पटकन बनवू शकतं. वांगं बटाटा म्हटलं तर अगदी डोक्यात लगेच असं एवढाच मसाला आला, तुमचं वांगं अप्रतिम होईल. खूप सुंदर असं हे झालेलं आहे. आणि अगदी आपण बोलतो लग्नाला जी भाजी बोलतो ते ह्या पद्धतीची असते शक्यतो. तर रस्सा आणि सुंदर अशी ही भाजी झालेली आहे. बघा, तुम्ही कलर बघू शकता त्याचा. आणि खूप मस्त, खूपच मस्त, कारण वाफेवरच हे शिजलं गेलेलं आहे. फक्त आपल्याला भाताबरोबर खायचं आहे म्हणून आपण ते थोडंसं असं हे केलेलं आहे आपण, म्हणजे रस्सा ठेवलेला आहे. तर नक्कीच एकदा तुम्ही बनवून बघा. मुलींनं, घरात जे फॅमिली असेल त्यांनी, अगदी आपल्याकडे पाहुणे वगैरे आले तर ह्या पद्धतीने नक्कीच बनवून बघा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा. माझ्या खूप सोप्या पद्धतीने असतात, कारण माझ्याकडे असं सगळे नॅचरल मी बनवण्याचा प्रयत्न करते, म्हणजे ते शरीराला मानवेल असं. कारण मला असं मी वेगळं काही दाखवायला जात नाही शक्यतो, कारण मुलं कॉलेजची असतात, त्यांना हेल्दीसाठी असं म्हणजे घरगुतीच मी सगळं दाखवते. कारण बाहेर मुलं असतात तर थोडंफार स्वयंपाक करायला म्हणतात, तर ह्या सोप्या पद्धतीच्या मी भाज्या त्यांना दाखवल्या जातात. त्याच्यामुळे ते खूप सुंदर अशी भाजी घरगुती पद्धतीने आपली बनेल आणि चविष्ट बनेल. नुसतं घरगुती म्हणून असा प्रकार नाही आहे, तर ही आपली चविष्टसुद्धा बनणार आहे. तर ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. आणि एकदा तरी तुम्ही आवर्जून बनवून बघा, तरच तुम्हाला कळेल की हा खरंच ही अगदी सोपी रेसिपी आहे. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चित्रा फूड्स अँड जर्नीला. आणि कॉलेजची मुलं मुली जे पण बॅचलर आहेत त्यांनी ही नक्कीच एकदा रेसिपी बनवून बघा. मी आवर्जून प्रत्येक वेळी सांगते, जे बाहेरगावी मुलं मुली आहेत तर ह्या किंवा हॉटेल्सपेक्षा भारी ही रेसिपी आहे आणि घरगुती सोप्या पद्धतीने. तर नक्कीच तुम्ही एकदा बनवून बघा. धन्यवाद.